नमस्कार. कधी तुम्ही असा अनुभव घेतला आहे का? तुम्ही शांतपणे बाईक चालवत आहे किंवा तुमची गाडी चालवत असता आणि अचानक रस्त्याच्या कडेला बसलेला एखादा कुत्रा तो जोरात भुंकायला सुरुवात करतो आणि पुढच्या क्षणाला तो तुमच्या गाडी मागे धावत सुटतो. कधी कधी तर एक नव्हे तर 2 ते 3 कुत्रे मिळून तुमच्या गाडीचा पाठलाग करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की धावत्या गाडीमागे कुत्रे का धावतात आणि त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा इलाका. कुत्र्यासाठी रस्ता, गल्ली किंवा एखादा भाग हा त्याचा स्वतःचा प्रदेश वाटतो. त्या भागात एखादी गाडी वेगाने आली की कुत्र्यांना ती अनोळखी घुसखोर वाटते. म्हणून ते भुंकत भुंकत गाडीला सांगत असत की हा भाग माझा आहे, तू इथून निघून जा. आणि म्हणूनच ते गाडीचा पाठलाग करतात. जोपर्यंत ती गाडी त्याच्या भागाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत ते गाडीचा पाठलाग करत असतात. दुसरं कारण म्हणजे कुत्र्याच्या मेंदूत असलेली एक प्रवृत्ती, ती म्हणजे धावत्या गाडीचा पाठलाग करण्याची. वेगानं धावणारी गाडी त्या कुत्र्याला त्याचं शिकार वाटतं आणि त्याला त्याचा एक भ्रम तयार होतो की ती एक शिकार, ती वेगाने धावते म्हणून तो त्या शिकारीच्या मागे धावण्याचा प्रयत्न करत असतो. तिसरं कारण म्हणजे गाडीचा आवाज आणि वास. इंजनचा होणारा कर्कश आवाज, टायरचा होणारं घर्षण आणि पेट्रोलचा वास, हे सगळं कुत्र्यांना चिडवू शकतं. म्हणून ते कुत्रं अधिक जोरात भुंकत गाडीचा पाठलाग करतं. पण इथे एक मजेशीर गोष्ट घडते. कुत्रा फक्त धावत्या गाडी मागेच पळतो. गाडी थांबली की ते कुत्रे थांबतात. कारण गाडी मागे धावत असताना त्या गाडीला किंवा गाडी चालवण्याला इजा करणे हा त्याचा उद्देश नसतो. त्याचा उद्देश फक्त हा असतो, स्वतःचा भाग हा त्याला सुरक्षित करायचा असतो. त्या भागापासून ही धावती गाडी दूर करायची असते आणि म्हणून तो फक्त धावत्या गाडी मागे धावत असतो. म्हणून पुढच्या वेळी जर एखादं कुत्रं तुमच्या मागे लागलं तर आपण गाडी जोरात चालवण्याऐवजी गाडी थोडी हळूवार करून थोडंसं सुरक्षित अंतर ठेवणं हे गरजेचं आहे.